नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना पुन्हा एकदा. तर मागील 2 दिवस आपण मराठी विषयामधील इयत्ता 4थी आणि 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अनुषंगाने नाम आणि त्याचे सर्व प्रकार आपण पाहिलेले आहेत. आज आपल्याला पॅरलल गणित विषयाचा देखील अभ्यास करायचा आहे. तर गणित विषयाचा अभ्यासक्रम काय आहे आणि कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करावा लागेल ते आपण थोडक्यात समजून घेऊ आणि त्यानंतर आजच्या प्रत्यक्ष घटकाला आपण सुरुवात करू. चला तर मग सुरू करूया. चला, गणित विषयामध्ये जो सर्व परीक्षांना सामायिक जो घटक असतो तो असतो संख्याज्ञान. संख्याज्ञान म्हणजे जे अंक आहेत संख्यांची मोजणी करणे, 1 पासून लक्ष, दशलक्ष, कोटीपर्यंतच्या संख्या, त्या संख्या, त्यांची नावं, अंकी अक्षरे आपल्याला लिहिता येणे, त्याचबरोबर त्यांचं विस्तारित रूप, स्थानिक किंमत, या सगळ्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजेत. आणि त्यामध्येच आपल्याला दुसरा देखील उपघटक समाविष्ट होतो, तो म्हणजे मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, समसंख्या, विषम संख्या, संयुक्त संख्या, त्याच्यानंतर परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या, अशा सगळ्या संख्यांचे प्रकार देखील आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि हा सगळा भाग काय होतो? संख्याज्ञान या घटकामध्ये समाविष्ट होतो. हा सगळा भाग संख्याज्ञान या घटकामध्ये समाविष्ट होतो. म्हणजे संख्यांचं आपल्याला काय असलं पाहिजे? डीप नॉलेज असलं पाहिजे, खोलपर्यंतची माहिती आपल्याला असली पाहिजे. त्याच्यानंतरचा भाग आहे संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रियामध्ये आपण ज्या संख्यावरती क्रिया करतो, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, त्याच पद्धतीनं आपल्याला त्या करता येणं अपेक्षित आहे. आणि त्याच्या ज्या वेगवेगळ्या शॉर्टकट मेथड्स आहेत, उदाहरणार्थ भागाकाराची शॉर्टकट पद्धती, त्यानंतर गुणाकाराच्या काही शॉर्टकट पद्धती, त्या आपल्याला माहीत असल्या आवश्यक आहेत. आणि शाब्दिक उदाहरणामध्ये ज्यावेळी या क्रिया दिलेल्या असतील त्यावेळी आपल्याला त्या योग्य क्रमानं, अचूक वेळात आणि अचूक क्रिया आपल्याला करता आली पाहिजे. ठीक आहे. पुढं आहे शाब्दिक उदाहरणे, म्हणजे या 2 गोष्टी आहेत त्या शाब्दिक उदाहरणामध्ये समाविष्ट आहेत. त्यानंतर आहे पूर्णांक, अपूर्णांक आणि दशांश अपूर्णांक, म्हणजे हा अपूर्णांकाचा घटक आहे. अपूर्णांकाचा घटक आहे. या अपूर्णांकावरच्या देखील क्रिया आपल्याला करता आल्या पाहिजेत. अपूर्णांकावरती देखील आपल्याला बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी, त्याच्यानंतर गुणाकार, अपूर्णांकांचा भागाकार, या क्रिया यामध्ये समाविष्ट आहेत, त्या देखील आपल्याला करता आल्या पाहिजेत. त्यामध्ये तुम्हाला त्यानंतर वेळेची बेरीज असेल, लांबी, अंतर, वेग यांची बेरीज असेल, ती देखील आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपल्याला करता आला पाहिजे. कारण त्या गोष्टी सुद्धा काय असतात? अपूर्णांकामध्ये येतात. उदाहरणार्थ 1.5 तास आणि 2.25 तास म्हणजे एकूण किती वेळ, अशा प्रकारची त्यामध्ये अपूर्णांकामध्ये आपल्याला उदाहरणं दिलेली असतात, ती आपल्याला देखील सोडवता आली पाहिजे. त्याच्यानंतर बीजगणितामध्ये चल आणि समीकरणे. चल आणि समीकरणामध्ये समजा x अधिक 5 बरोबर 12 असेल तर x ची किंमत किती, अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला सोडवता आलं पाहिजे. त्याचबरोबर सरळ व्याज या घटकामध्ये आपण काय करतो? समीकरणांचा वापर करतो. तर किंवा जर आपल्याला वेग आणि वेळ दिला असेल तर आपल्याला अंतर काढणं, किंवा अंतर आणि वेळ दिला असेल तर वेग काढणं, या घटकामध्ये देखील समीकरणांचा आपल्याला वापर करावा लागतो. त्यामुळे ती समीकरणे आपल्याला सोडवता आली पाहिजेत. त्याच्यानंतरचा जो घटक आहे तो म्हणजे भूमिती. भूमितीमध्ये रेषा, कोन, त्रिकोण, चौकोन, आयत आणि वर्तुळ यांची आपल्याला क्षेत्रफळ काढता आली पाहिजेत. यांची आपल्याला परिमिती मोजता आली पाहिजे. त्यावर आधारित जे नियम आहेत त्या नियमावर आधारित आपल्याला उदाहरणं सोडवता आली पाहिजेत. आणि लक्षात त्या आकृत्यांची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत हे सांगता आलं पाहिजे. तर असा सगळा भाग आपल्याला भूमिती या घटकामध्ये अभ्यासावा लागेल. त्याचबरोबर मापनामध्ये पुढचा घटक आहे मापन. मापनामध्ये आपण लांबी मोजतो, वस्तुमान मोजतो, धारकता मोजतो. तर ह्या गोष्टी आपल्याला त्यांच्या योग्य परिमाणासहित, उदाहरणार्थ लांबीचं परिमाण आहे मीटर, जे आपण स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये वापरतो, त्यामध्ये मीटर, सेंटीमीटर यांचं रूपांतरण देखील आपल्याला जमलं पाहिजे. त्याच्यानंतर वस्तुमान आहे. वस्तुमान आपण किलोग्रॅममध्ये मोजतो, किंवा ग्राम हे त्याचं परिमाण आहे, त्यांचं देखील एकमेकांमध्ये रूपांतरण. आणि धारकता याचं परिमाण आहे लिटर, याचं देखील एकमेकांमध्ये लिटर, मिलीलिटरचं एकमेकांमध्ये रूपांतरण. आणि त्यांच्यावर आधारित ज्या काही क्रिया आहेत त्या देखील आपल्याला पाहाव्या लागणार आहेत. काळ, काम, वेग, मी आताच उदाहरण सांगितलं. तुम्हाला अंतर आणि वेळ दिला असेल तर वेग काढता आला पाहिजे.
किंवा वेळ आणि वेग दिला असेल तर अंतर काढता आलं पाहिजे अशा पद्धतीचं. लसावी मसावी दशांश अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना आपल्याला त्या अपूर्णांकांचा लसावी मसावी घ्यायला लागतो. काळ कमी वेगामध्ये देखील आपल्याला काही वेळा काय करावं लागतं, लसावी मसावी या घटकाचा वापर करावा लागतो. त्यामुळे ते देखील आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर आहे सरळ व्याज आणि बँकेचे व्यवहार. व्याज काढणं, एखादी रक्कम दुसऱ्याला उदाहरण किंवा भागीदारी देखील हा यामध्ये भाग घेतो. भागीदारी समजा एक्स आणि वाय यांनी काय केलं, काही एकाच दोन या प्रमाणात किंवा काही प्रमाणात भांडवल गुंतवलं, एखादा व्यवसाय सुरू केला तर त्यांची नफ्याची वाटणी कशा प्रकारे असेल हे देखील आपल्याला या घटकामध्ये विचारलं जाऊ शकतं. अशा प्रकारे आपल्याला गणिताचा अभ्यासक्रम आहे आणि तो आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण काय करायचं आहे, मिळून पूर्ण करायचा आहे. आणि यामधला आजचा पहिला घटक जो आहे तो आहे संख्याज्ञान. आता संख्याज्ञान या घटकामध्ये आपण सर्वप्रथम काय करणं अपेक्षित आहे, तर 1 ते 100 या संख्या विचारात घेणं अपेक्षित आहे. 1 ते 100 पर्यंतच्या संख्या आणि त्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्यांची आपल्याला चांगल्या प्रकारे ओळख असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल सर आम्हाला 1 ते 100 संख्या ओळखता येतात, वाचता येतात, लिहिता येतात आणि मग आणखी त्यांची काय वेगळी ओळख करून घ्यायची आहे, तर आणखी आपल्याला त्याची वेगळ्या पद्धतीने शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने ओळख करून घ्यायची आहे. कारण यामध्येच तर खरं काय आहे, जे त्याला म्हणतो सिक्रेट आहे. अनेक सिक्रेट्स या संख्यामध्ये लपलेली आहेत. ती सिक्रेट्स आपल्याला जाणून घ्यायची आहेत कारण ती शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विचारली जातात. आता या संख्या तुम्ही पाहत असताना या संख्या मी 3 वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. तुमच्या लक्षात मी आणून देतो. हा जो पांढरा भाग आहे, पांढऱ्या भागात लिहिलेल्या ज्या संख्या आहेत यांचा एक वेगळा गट आहे. पांढऱ्या भागात लिहिलेल्या संख्यांचा एक वेगळा गट आहे. त्याच्यानंतर बघा पांढऱ्या भागात लिहिलेल्या संख्यांचा एक वेगळा गट आहे. त्यानंतर या करड्या रंगाच्या भागात लिहिलेल्या संख्यांचा एक वेगळा गट आहे. करड्या रंगाच्या भागात ज्या संख्या लिहिलेल्या आहेत त्यांचा एक वेगळा गट आहे. आणि तिसरा एक गट मी या ठिकाणी केलेला आहे आणि तो तिसरा गट आहे ज्या संख्या लाल रंगात लिहिलेल्या आहेत. लाल रंगात लिहिलेल्या या तिसऱ्या गटातील संख्या आहेत. म्हणजे यामधून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या, कोणकोणत्या प्रकारच्या संख्या आहेत ते आपल्याला यामधून समजून घेता येणार आहे. चला तर मग बघूया ह्या ज्या 3 टाईपमध्ये यांची विभागणी केलेली आहे ते टाईप नेमके कोणकोणते आहेत. तर बघा ज्या पांढऱ्या भागातल्या संख्या आहेत आपण त्यांचा पहिल्यांदा विचार करू. पांढऱ्या भागातल्या संख्यांचा, पांढऱ्या भागात ज्या संख्या आहेत त्यांचा आपण प्रथम विचार करू. आपल्या काय लक्षात येतं बघा, 2 नंतर आलेला आहे 4, 4 नंतर आलेला आहे 6, 6 नंतर आलेला आहे 8, 8 नंतर आलेला आहे 10, 10 नंतर आलेला आहे बघा इथं 12, 12 नंतर 14, 14 नंतर 16, 16 नंतर 18, 18 नंतर 20 आणि त्यानंतर देखील 20 नंतर बघा 22, 22 नंतर 24, 24 नंतर 26 नंतर 28 नंतर 30. एक एक मधली संख्या गाळून काय केलेली आहे, पुढची संख्या घेतलेली आहे. किंवा जर आपण सुरुवातीच्या संख्यापासून विचार केला तर या ठिकाणी आपल्याला 2चा पाढा लिहिलेला दिसतो बघा. बे के बे, बे दोने 4, बे त्रिक 6, बे चौका 8, बे पंचे 10, बे सक 12, बे सक 14, बे 8 16, बे 9 18, बे 9 20. पुन्हा बे 11 22 होतात, बे 12 24 होतात, बे 13 26 होतात, बे 14 28 होतात, बे 15 30 होतात. असा जर आपण 2चा पाढा म्हणजे 2च्या टप्प्यानं पुढे संख्या वाढवत गेलो तर या ठिकाणी पांढऱ्या भागात येणाऱ्या सगळ्या संख्या आपल्याला 2च्या टप्प्यात आलेल्या दिसतील. आणि म्हणून मग ज्या संख्या 2च्या टप्प्यात येतात, ज्या संख्या 2च्या टप्प्यात येतात त्या संख्यांना आपण काय म्हणतो, समसंख्या असे म्हणतो. 2च्या टप्प्याने येणाऱ्या या ज्या सगळ्या संख्या आहेत त्या समसंख्या आहेत. काय आहेत, समसंख्या आहेत. मग आता समसंख्येचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. समसंख्यांचे वैशिष्ट्य काय आहेत तर बघूया आपण पुढच्या स्लाइडवर. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 किंवा 8 हे 5 नंबर येतात. 0 2 4 6 आणि 8 हे जर 5 नंबर ज्या संख्यांच्या एकक स्थानी, जर हे समजा एककच असतील, आता आपण बघितलं 2च्या पाड्यात येणाऱ्या बे के बे, बे 2 4, बे त्रिक 6, बे चौक 8. आता ह्या काय आहेत, एक एकट्या आहेत. मग ज्यावेळी संख्या एक एकटी असते त्यावेळी ती फक्त एककच असते. त्यावेळी ती कशी असते, फक्त एककच असते. पण ज्यावेळी संख्या 2 होतात, ज्यावेळी 2 अंक एखाद्या संख्येमध्ये येतील त्यावेळी काय असतं, उजव्या बाजूची संख्या जी आहे ती असते एकक आणि डाव्या बाजूची जी संख्या असते ती असते दश. 2 संख्या येतात त्यावेळी मग आपल्याला काय करावं लागतो, एकक स्थानचा विचार करावा लागतो. मग ह्या 10 मध्ये 10 ही 2 अंकी संख्या आहे, त्यामध्ये एक दशक आहे आणि 0 काय आहेत, एकक आहेत. मग अशा संख्यामध्ये 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी, 6 अंकी, 7 अंकी, 8 अंकी, 10 अंकी, किती अंकी असू द्या, अशी ज्यावेळी मोठ्या अंकी संख्या येते त्यावेळी ते 2च्या टप्प्यात येते की नाही हे नाही बघायचं. त्यावेळी आपल्याला काय बघायचं आहे, त्या संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक आहे. एकक स्थान आपल्याला माहित आहे, सर्वात उजवीकडची जी बाजू आहे,
सर्वात उजवीकडची बाजू, ज्या बाजूने आपण लिहितो, खातो वगैरे सगळ्या गोष्टी करतो, ती बाजू म्हणजे आपली उजवी बाजू. सगळ्यात उजवीकडची जी बाजू आहे त्या बाजूचा अंक कोणता असला पाहिजे, तर ह्या 5 पैकी एक जण असला पाहिजे. ह्या 5 पैकी एक जण असला पाहिजे. आणि सर्वात उजवीकडचा जर अंक ह्या 5 पैकी एक जण असेल तर ती संख्या असते समसंख्या. तर ती कसली संख्या असते? समसंख्या. कसली संख्या असते? समसंख्या. मग आता बघा, मागच्या आपण 1 ते 100 अंकामध्ये ह्या ज्या सगळ्या संख्या बघितल्या, ह्या सगळ्या संख्या बघितल्या, तर यामध्ये ज्या एक अंकी संख्या आहेत त्यामध्ये आपल्याला 0, 2, 4, 6, 8 दिसतं. पण ज्या 2 अंकी संख्या आहेत किंवा 3 अंकी संख्या देखील एक आलेली आहे 1 ते 100 अंकामध्ये. बघा, 100 ही काय आहे? 3 अंकी संख्या आहे. मग आता ही संख्या सम आहे की नाही हे कसं ओळखणार तुम्ही? तर सगळ्यात उजवीकडचा अंक म्हणजे हा 0, हा 0 काय आहे? शेवटचा 0 हा सगळ्यात उजवीकडे आलेला आहे. आणि तो 0 आलाय, तो 0 समसंख्यांच्या एकक स्थानी जे अंक येतात त्या गटामध्ये आहे. समसंख्यांच्या एकक स्थानी कोणकोणते अंक येतात? तर 0, 2, 4, 6 आणि 8 या गटामध्ये 0 आहे. पहिल्यांदाच आपण काय म्हणतो? 0, 2, 4, 6, 8 हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी येतात त्या समसंख्या असतात. मग या ठिकाणी 100च्या वरती सगळ्यात उजवीकडे आलेला अंक म्हणजे एकक स्थानचा अंक 0 आलेला आहे. म्हणजे काय आहे? 100 ही काय आहे? समसंख्या आहे. मग आता हे जे अंक आहेत 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक वगळले तर राहिले कोणते अंक? बघा, 1 पासून 10 पर्यंत आपण मोजताना राहिलेले आहेत कोणते अंक? तर 1 राहिलेला आहे, 0 नंतर 1 येतो, त्याच्यानंतर 2 नंतर येणारा 3 राहिलेला आहे, 4 नंतर येणारा 5 राहिलेला आहे, 6 नंतर येणारा 7 राहिलेला आहे आणि 8 नंतर येणारा 9 राहिलेला आहे. हे 5 जण राहिलेले आहेत बघा, 1, 3, 5, 7, 9. मग ज्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक नसतील त्या संख्येच्या एकक स्थानी हे अंक असणार आहेत. कारण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये जे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत, आता हे जे मी लिहिलंय ते इंग्रजीत लिहिलंय, या इंग्रजी संख्या चिन्हामध्ये म्हणजेच आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये आपण फक्त ही 10 संख्या चिन्हे वापरतो. त्यांना काय म्हणतो? यांना जरी आपण अंक म्हणत असलो तरी हे काय आहेत? संख्या चिन्हे सुद्धा आहेत. यांच्यापासून काय बनतात? संख्या बनतात. संख्या कशापासून बनतात? कोणतीही संख्या असू द्या, त्या संख्येमध्ये फक्त या 10 अंकांचा वापर असणार आहे. ह्या 10 अंका व्यतिरिक्त कोणताही अंक तुम्हाला इंग्रजी संख्या लेखनामध्ये दिसणार नाही. त्याचबरोबर मराठी संख्या लेखनामध्ये म्हणजेच देवनागरी संख्या लेखनामध्ये देखील या 10 व्यतिरिक्त तुम्हाला कोणताही अंक दिसणार नाही. म्हणजे इंग्रजी आणि मराठी लिहिताना आपण काय करतो? ह्या 10 संख्या चिन्हांचा वापर करतो. आणि मग हे पहिले 5 जर अंक आले तर ती संख्या असणार आहे एकक स्थानी आले तर ती संख्या असणार आहे सम, आणि दुसरे जर 5 आले तर ती संख्या असणार आहे विषम. म्हणून बघा, तुम्हाला ह्या ज्या करड्या रंगात ज्या संख्या लिहिलेल्या आहेत, त्या सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी, करड्या रंगात लिहिलेल्या सगळ्या संख्यांच्या एकक स्थानी तुम्हाला काय दिसतील? दुसऱ्या गटातले अंक दिसतील. म्हणजे जे लाल पेनाने लिहिलेले आहेत ना मी, त्या गटातले अंक काय दिसतील? या करड्या रंगातल्या संख्यांच्या एकक स्थानी दिसतील. बघा, आता या ठिकाणी करड्या रंगात काय 81 आहे. 81च्या सगळ्यात उजवीकडचा अंक म्हणजे एकक स्थानचा अंक आपल्याला बघायचा आहे, तो आहे 1. तो 1 आहे तर तो काय आलेला आहे? या विषम संख्यांच्या गटामध्ये आलेला आहे. म्हणजे 81 काय आहे? विषम संख्या. 83 मधला 3 आलेला आहे. त्याच्यानंतर इकडे कोणती संख्या आहे? 45. 45च्या एकक स्थानी किती आलेला आहे? 5 आलेला आहे, तर तो 5 देखील विषम संख्यांच्या गटात आहे. 37 या ठिकाणी एकक स्थानी 7 आलेला आहे, तर तो 7 देखील विषम संख्यांच्या गटात आलेला आहे. त्याच्यानंतर येतं बघा 29 आहे. 29 मध्ये एकक स्थानी आहे 9 आणि तो 9 देखील विषम संख्यांच्या गटात आलेला आहे. म्हणजे करड्या रंगाच्या पट्टीत लिहिलेल्या सगळ्या संख्या कशा आहेत? विषम संख्या आहेत. अशा प्रकारे समसंख्या आणि विषम संख्या ही काय आहे? संख्यादानामधली सगळ्यात प्राथमिक ओळख आहे संख्यांची. सम आणि विषम संख्या ह्या आपल्याला प्रत्येकाला ओळखताच आल्या पाहिजेत आणि ते अतिशय सोपं आहे. हे 2 संख्या गट लक्षात ठेवायचे. पहिला जो संख्या गट आहे तो समसंख्यांसाठी आहे. पहिला संख्या गट कशासाठी आहे? 0, 2, 4, 6, 8 हे 5 अंक लक्षात ठेवायचे. पहिला संख्या गट जो आहे तो समसंख्यांसाठी आहे आणि दुसरा जो संख्या गट आहे तो आहे विषम संख्यांसाठी. आहे. त्यामुळे विषम संख्या जर ओळखायच्या असतील तर ह्या 5 संख्या आठवायच्या. यांच्यापैकी जर कोण त्यांच्या एकक स्थानी आला असेल तर ती विषम संख्या आहे म्हणून समजायचं. ठीक आहे. तर हे होतं सम आणि विषम संख्याविषयी. तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल असे अपेक्षा आहे. आणि जरी समजलं नसलं तरी व्हिडिओ काय करा, थोडासा रिवाइंड करून पुन्हा एकदा बघा. जे घटक समजले नाहीत ते पुन्हा एकदा विचारात घ्या, निश्चितपणाने तुम्हाला समजेल. तर समसंख्यांची व्याख्या करताना आपण म्हणू शकतो ज्या संख्यांच्या एकक स्थानी
0, 2, 4, 6 किंवा 8 या अंकापैकी कोणताही एक अंक येत असेल तर ती संख्या काय असेल? समसंख्या असेल असं आपण समजायचंय. विषम संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी कोणताही एक अंक येत असेल तर ती संख्या आपल्याला विषम संख्या आहे म्हणून समजायचं. आता जो पुढचा गट या ठिकाणी आपण केलेला आहे तो आहे लाल रंगातील संख्यांचा. बघा, तो संख्या गट आहे लाल रंगातील संख्यांचा. आता ह्या लाल रंगातील संख्यांचं वेगळेपण असं आहे, यांचं वैशिष्ट्य असं आहे की या संख्या कोणाच्याही पाड्यात येत नाहीत. या संख्या काय होत नाहीत? पाड्यात येत नाहीत, कोणाच्याच पाड्यात येत नाहीत. आता आपण पाडे काय करतो? बे पासून पाठ करतो, परंतु पाडे आपण बे पासून पाठ करतो, परंतु एकाचा पाडा किंवा शून्याचा पाडा देखील असतो. असत नाही, परंतु तो आपल्याला कधी कधी म्हणावा लागतो. उदाहरणार्थ 47 गुणिले 0 किंवा समजा 15 गुणिले 0 असा ज्यावेळी गुणाकार दिला जातो त्यावेळी बऱ्याचदा काही मुलं त्याचं उत्तर 15 असं लिहितात. आलं लक्षात? आणि ते कसं असतं? चुकीचं असतं. ते काय असतं? चुकीचं असतं. कारण 15 गुणिले 0 म्हणजे 15 येत नाही, तर 0 येतं. आणि 15 गुणिले 1 असं जर केलं तर त्याचं उत्तर काय येतं? 15 येतं. म्हणून मग आपण काय केलं पाहिजे? शून्याचा देखील पाडा असू शकतो आणि जरी नसला तरी तो आपण तयार केला पाहिजे, जेणेकरून उदाहरण सोडवताना आपल्याला काय करता येईल? शून्याचा देखील गुणाकार करता येईल. म्हणून शून्याचा देखील पाडा, 1चा देखील पाडा अगदी सोपा आहे. 1 1 1, 1 2 2, 1 3 3, 1 4 4, 1 5 5, 1 6 6, 1 7 7, 1 8 8, 1 9 9 आणि 1 10 10. फक्त एकच मिनिट आहे. ठीक आहे, चला. म्हणजेच काय? तर या ठिकाणी जो लिहिलेला आहे हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा तुमच्या कल्पनेतला काय आहे? एकचा पाडा आहे. हा जो काय आहे तो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय आहे? एकचा पाडा आहे. आणि तुम्ही जर असं म्हणाला की एकचा पाडा आम्हाला 100 पर्यंत सांगा, तरी देखील तुम्हाला तो म्हणता येणं शक्य आहे. कारण 1 10 10, 1 11 11, 1 12 12, 1 13 13, 1 13 13, 1 14 14, 1 15 15 अशा पद्धतीनं तुम्ही एकचा पाडा 100 पर्यंत सुद्धा म्हणू शकता. एकचा पाडा 100 पर्यंत आणि त्याच्या पुढे देखील तुम्हाला जिथपर्यंत संख्या येत असतील तिथपर्यंत तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय? तर एक ही अशी संख्या आहे. म्हणजेच काय? तर एक ही अशी संख्या आहे ज्या संख्येनं, एक या संख्येनं सर्व नैसर्गिक संख्यांना काय होतो? भाग जातो. एक या संख्येने काय होतो? सर्व नैसर्गिक संख्यांना भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 1 पासून सुरू होणाऱ्या आणि शेवट कितीपर्यंतही कितीही असणाऱ्या अशा सर्व संख्यांना काय होतं? 1 न भाग जातो. म्हणजे 1च्या पाड्यात सगळेजण येतात, सगळेजण 1च्या पाड्यात येतात. त्यामुळं जगातल्या सगळ्या संख्यांना म्हणजे नैसर्गिक संख्यांना 1 न काय होतो? पूर्ण भाग जातो. आलं लक्षात? जगातल्या सर्व संख्यांना काय होतो? 1 न पूर्ण भाग जातो. मग तुम्ही म्हणाल की सर ह्या ज्या लाल संख्या दिलेल्या आहेत त्या कोणाच्याच पाड्यात येत नाहीत. कोणाच्याच पाड्यात येत नाहीत, कोणाच्याच पाड्यात येत नाहीत असं तुम्ही म्हणालात, परंतु ह्या सर्व संख्या 1च्या पाड्यात येतात. कोणाच्याच पाड्यात न येणाऱ्या सर्व संख्या काय होतात? 1च्या पाड्यात येतात. म्हणजे ह्या संख्या ज्या लाल रंगात दिलेल्या आहेत त्या फक्त 1च्या पाड्यात येतात. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या स्वतःच्या सुद्धा पाड्यात येतात. बघा 3 जरी दुसऱ्या कोणाच्या पाड्यात येत नसेल तरी 3च्या पाड्यात 3 असतं की नाही? 3 1 3 होतं. सर्व प्रत्येक संख्या त्याच्या पाड्यात ती येतेच, त्याच्या स्वतःच्या पाड्यात ती येतेच. आणि दुसरी गोष्ट कोणाच्या पाड्यात येते? तर 1च्या पाड्यात येते. आपण सांगितलं 1च्या पाड्यात काय होतात? सर्व संख्या 1च्या पाड्यात येतात, सर्व संख्या. आणि दुसरी गोष्ट, सर्व संख्या काय होतात? स्वतःच्या पाड्यात देखील येतात. 1 पासून 100 पर्यंत तुम्ही कोणतीही संख्या घ्या, ती संख्या तिच्या पाड्यात येणारच, तिच्या पाड्यात ती संख्या येणारच. उदाहरणार्थ आपण जर म्हटलं की आम्ही 15चा पाडा म्हणू तर 15 1 15 होतात. 17चा पाडा म्हणू 17 1 17 होतात. 20चा पाडा म्हणू 20 1 20 होतात. म्हणजे सर्व संख्या. 77चा पाडा म्हणू 77 1 77 होणार. 85चा पाडा म्हणू 85 1 85 होणार. म्हणजे 1च्या पाड्यात सर्व संख्या येतात आणि सर्व संख्यांच्या पाड्यात ती संख्या स्वतः येतच असते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे म्हणायचंय की ज्या संख्या फक्त 1च्या आणि तिच्या स्वतःच्याच पाड्यात येतात, ज्या संख्या काय होतात? फक्त 1च्या आणि तिच्या स्वतःच्याच पाड्यात येतात, बाकी कोणाच्याच पाड्यात येत नाहीत, अशा दोघांच्याच पाड्यात येतात. 1च्या आणि तिच्या स्वतःच्या पाड्यात येतात अशा संख्यांना आपण काय म्हणतो? मूळ संख्या असं
म्हणतो. अपेक्षा आहे तुम्हाला समजलं असेल. तर बघूया मूळ संख्यांची व्याख्या आपण जी सांगितली, ज्या संख्यांना एक व तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. भाग जातो म्हणजे काय, पाड्यात आल्याशिवाय पूर्ण भाग जात नाही. जर एखादी संख्या एखाद्या संख्येच्या पाड्यात येत असेल तरच तिला काय होतं, पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ मी या ठिकाणी काय घेतलं, 27 घेतलं. समजा या ठिकाणी काय घेतलं, 27 घेतलं आणि 27ला आपल्याला काय करायचंय, 3 भाग घालवायचे. तर 3च्या पाड्यात 27 येतं, 3च्या पाड्यात 27 येतं, कारण 3 9 27 होतं, 3 9 27 होतं. म्हणून मग आपण काय करतो, 3 9 27 लिहितो आणि 27 मधून 27 ची वजाबाकी करून काय लिहितो, बाकी 0 लिहितो. अशा प्रकारे पूर्ण भाग गेला पाहिजे. या ठिकाणी उदाहरणार्थ जर समजा तुम्ही 29ला 3 न भागलं, 29ला 3 न भागलं तर 29 काही 3च्या पाड्यात येत नाही. मग आपण 3 9 27 लिहिणार आणि त्यांची वजाबाकी केलेली ती 0 2 काय होणार, बाकी येणार, 2 बाकी येणार. म्हणजे असा बाकी आलेला भागाकार आपल्याला चालत नाही. काय, कसा भागाकार असला पाहिजे, तर अशा प्रकारे निशेष भागाकार ज्याला आपण म्हणतो तो भाग गेला पाहिजे. असा बाकी येणारा भाग गेला नाही पाहिजे. लक्षात. म्हणून मग ज्या संख्या ती एक आणि ती स्वतःच याशिवाय ज्या संख्येला एक आणि तीच संख्या याशिवाय कोणत्याच संख्येनं भाग जात नाही, दुसऱ्या कोणत्याच संख्येनं भाग जात नाही. म्हणजे 29ला अशा प्रकारे भाग जाणं अपेक्षित नाही. 27ला ज्या पद्धतीनं भाग गेलाय त्या पद्धतीनं भाग गेला पाहिजे. अशा प्रकारे भाग जात नाही त्या संख्यांना आपण काय म्हणतो, मूळ संख्या असे म्हणतो. मग अशा प्रकारच्या भाग न जाणाऱ्या संख्या म्हणजेच आपण काय केलेल्या लाल रंगामध्ये लिहिलेल्या संख्या किती आहेत आणि कोणत्या आहेत हे आपल्याला मात्र काय करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. येस, हे आपल्याला काय करावं लागणार आहे, लक्षात ठेवावं लागणार आहे. मग बघा आपण मोजून बघूया ह्या संख्या नेमके किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत. बघा पहिल्या ओळीमध्ये 1, थोडस वेगळ्या रंगानं 1 1 आहे, त्यानंतर 3 आहे, त्यानंतर 5 आहे आणि 7 आहे. अशा प्रकारे पहिल्या रांगेमध्ये आपल्याला एकूण किती संख्या भेटलेल्या आहेत, 4 संख्या भेटलेल्या आहेत. 1 3 5 आणि 7. आलं लक्षात. दुसरी अशी कोणतीही संख्या नाही की बाबाजी सॉरी 1 नाही, या ठिकाणी थोडीशी चूक झालेली आहे. 1 ही संख्या या ठिकाणी वगळायची आहे, कारण 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त देखील नाही. संयुक्त संख्या म्हणजे काय आहे ते मी तुम्हाला नंतर सांगतो. या ठिकाणचा जो 2 आहे ना, तो 2 काय पाहिजे होता, लाल रंगामध्ये पाहिजे होता. थोडीशी टायपिंग करताना काय झालेली आहे, चूक झालेली आहे. 2 जो आहे तो लाल रंगामध्ये पाहिजे होता आणि 1 जो आहे तो थोडेशा आपण वेगळ्याच रंगात लिहू. 1ला सुद्धा वेगळ्याच रंगात लिहू, कारण संख्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्यांचा विचार करताना 1 ही संख्या कुठेच बसत नाही. 1 वगळून टाकायची, 1 सोडून द्यायची, 1 सोडून द्यायची. 1 ही संख्या मूळ ही नाही आणि संयुक्त नाही, कारण 1 सोडून दुसऱ्या कोणाच्याच पाड्यात येऊ शकत नाही. त्यामुळे मूळ संख्यांचा जो नियम आहे की कोणतीही संख्या जी फक्त 1 आणि तिच्या स्वतःच्याच पाड्यात येते. आता तिचा स्वतःचा पाडा म्हणजे पण 1चाच पाडा आणि 1चा पाडा म्हणजे पण 1चाच पाडा. म्हणजे त्यासाठी ज्या आपल्या 2 निकष आहेत, एक तर ती 1च्या पाड्यात असली पाहिजे आणि दुसरं तिच्या स्वतःच्याच पाड्यात असली पाहिजे, इतर कोणाच्या पाड्यात नसली पाहिजे. मग ती स्वतः संख्या म्हणजे 1 ही संख्या ती स्वतः देखील आहे आणि ती 1च्या पाड्यात देखील आहे. त्यामुळे 1ला एक नियम लागू होत नाही आणि त्यामुळे ती मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. आता हा एक वेगळेपण तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 1 ही संख्या मूळ ही नाही आणि यातला दुसरा प्रकार आहे संयुक्तही नाही. संयुक्त म्हणजे ज्या संख्या मूळ नाहीत, म्हणजे ज्या या लाल रंगात लिहिलेल्या आहेत त्या मूळ संख्या आहेत आणि लाल रंगात लिहिलेल्या सोडून बाकीच्या ज्या दुसऱ्या संख्या आहेत त्यांना वेगवेगळ्या संख्यांनी भाग जातो, दुसऱ्या बाकीच्या पण संख्यांनी भाग जातो. म्हणजे 1 आणि तीच संख्या ह्या 2 गोष्टी सोडून बाकीच्याही संख्यांनी त्यांना भाग जातो. त्यामुळं दुसऱ्या संख्येने भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच कसल्या संख्या आहेत, संयुक्त संख्या आहेत. त्यामुळे 1ला मूळ ह्या वर्गात पण घेतलेलं नाही आणि संयुक्त या संख्यांच्या वर्गात पण घेतलेलं नाही. मग पहिली मूळ संख्या आहे 2. पहिली मूळ संख्या कोणती आहे, 2 आहे. हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये. पहिली मूळ संख्या कोणती किंवा वेगवेगळ्या उदाहरणामध्ये तुम्हाला पहिल्या मूळ संख्येचा विचार त्या ठिकाणी करावा लागतो. त्यामुळे पहिली मूळ संख्या जी आहे
ते आहे 2. हे लक्षात घ्या. म्हणजे 2, 3, 5 आणि 7 अशा प्रकारे आपल्याला पहिल्या ओळीमध्ये 4 काय झालेल्या आहेत मूळ संख्या या ठिकाणी मिळालेल्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये किती मूळ संख्या मिळालेल्या आहेत तर 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. पहिल्या ओळीमध्ये 2, 3, 5 आणि 7 अशा प्रकारच्या 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये बघा 11, 13, 17 आणि 19. 11, 13, 17 आणि 19 दुसऱ्या ओळीमध्ये देखील पुन्हा काय झालेले आहेत 4 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर तिसऱ्या ओळीमध्ये बघा 23 आणि 29 अशा प्रकारच्या आणखी 2 मूळ संख्या आपल्याला तिसऱ्या ओळीमध्ये आलेल्या आहेत. बघा पहिल्या ओळीमध्ये 2, 3, 5, 7 त्यानंतर 11, 13, 17 आणि 19 त्यानंतर 23 आणि 29 अशा प्रकारच्या पुन्हा 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढच्या ओळीमध्ये बघा 31 आणि 37 या पुन्हा काय झालेल्या आहेत 2 मूळ संख्या मिळालेल्या आहेत. त्यानंतर 41च्या ओळीमध्ये 41, 43 आणि 47 अशा प्रकारे 3 मूळ संख्या आपल्याला मिळालेल्या आहेत. आणि त्यानंतर 50च्या 51च्या ओळीत बघा 53 आणि 59 अशा 2 मूळ संख्या पुन्हा एकदा मिळालेल्या आहेत. मग आता या ठिकाणी बघा बरं एकूण किती मूळ संख्या झाल्या 4 आणि 4 8 आणि ह्या 2 10 10 आणि 2 12 12 काहीतरी चुकते 4 4 8 ह्या 2 10 2 12 12 आणि ह्या 3 15. ठीक आहे आपण 50 पर्यंत मोजू. पहिल्यांदा काय करूया 50 पर्यंत मोजू. 51चा आपण विचार पुढे करू. 50 पर्यंत मोजूया. 50 पर्यंत 50 या संख्येपर्यंत कारण इथं आपलं अर्धशतक पूर्ण होते. 50 पर्यंत काय होते आपलं अर्धशतक पूर्ण होते. त्यामुळे 50 पर्यंत किती आहेत बघूया. बघा 4 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 किती आल्या 50 पर्यंत. एकूण मूळ संख्या आल्या 50 पर्यंत 15. 50च्या पुढे बघा 53 आणि 59 ह्या काय झाल्या 50च्या पुढे पुन्हा 2 मूळ संख्या मिळाल्या बघा. 53 आणि 59 ह्या 2 घेतल्या. त्याच्यानंतर 61 आणि 67 या देखील 2 आहेत. त्यानंतर 71 73 आणि 79 या ओळीमध्ये बघा 3 आहेत. त्याच्यानंतर 83 आणि 89 या ओळीमध्ये किती आहेत तर 2 आहेत. त्याच्यानंतर 91च्या ओळीमध्ये मात्र एकच आहे. 97 ही एकटीच मूळ संख्या आहे बघा. 97 काय आहे एकटीच मूळ संख्या आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला क्रमाने लक्षात ठेवायचे आहेत. किती झाल्या सगळ्या मिळून 2 आणि 2 4 आणि 3 7 आणि ह्या 3 किती झाल्या 10 झाल्या. म्हणजे पहिल्या 15 आणि नंतरच्या 10 अशा एकूण किती मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत 25 मूळ संख्या आहेत. थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी कठीण आहे कारण हे मूळ संख्यांचा कोणताही पाडा नाही त्यांचा कोणताही पॅटर्न नाही. आलं लक्षात. आणि बऱ्याचदा कन्फ्युजन होते 3 एकक स्थानी असलेली मूळ संख्या. उदाहरणार्थ इथं 3 आले 13 आले 23 आले आपल्याला वाटू शकतं 43 33 देखील असू शकेल किंवा 43 आले 53 आले 63 देखील असू शकेल किंवा 73 आले 83 आले 93 देखील असू शकेल. असं आपलं काय होतं कन्फ्युजन होतं. दुसरा एक नियम महत्वपूर्ण गोष्ट लक्षात ठेवा. बघा ज्या मूळ संख्या आलेल्या आहेत मूळ संख्या कोणत्या मी तुम्हाला सांगितल्या ज्या लाल रंगाने लिहिलेल्या आहेत त्या काय आहेत मूळ संख्या. मूळ संख्या कोणत्या रंगाने लिहिलेल्या आहेत लाल रंगाने लिहिलेल्या आहेत. आता या ठिकाणी फक्त एक वगळा आणि 2 घ्या. या ठिकाणी देखील फार मोठा ट्विस्ट आहे. ट्विस्ट म्हणजे या ठिकाणी सुद्धा खूप मोठी गंमत आहे आणि या ठिकाणी बऱ्याचदा आपण फसतो. फक्त लहान मुलंच नाही तर मोठी माणसं देखील फसतात. चांगले शिकलेले लोक देखील या ठिकाणी फसतात. फसण्याची गोष्ट कुठे आहे तर या ठिकाणी आहे. काय या ठिकाणी फसण्याची गोष्ट आहे बघा ज्या सगळ्या मूळ संख्या तुम्हाला दिसतायत ज्या सर्व मूळ संख्या तुम्हाला दिसतायत त्या फक्त या करड्या रंगात आहेत. करड्या रंगात कोणत्या रंगात आहेत या करड्या रंगात आहेत. बघा सर्व मूळ संख्या कोणत्या रंगात आहेत करड्या रंगात आहेत. करड्या रंगात आपण मगाशी काय सांगितलं करड्या रंगात लिहिलेल्या संख्या कोणत्या संख्या आहेत तर करड्या रंगात आपण कोणत्या संख्या लिहिलेल्या होत्या विषम संख्या लिहिलेल्या होत्या. विषम संख्या म्हणजे कोणत्या संख्या ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 किंवा 9 यापैकी कोणते अंक येतात तर ती संख्या असते विषम संख्या. म्हणजे सगळ्या ज्या मूळ संख्या आहेत त्या फक्त करड्या रंगात आलेल्या आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे मूळ संख्या ह्या फक्त विषम संख्याच आहेत. मूळ संख्या ह्या फक्त विषम संख्याच आहेत. ज्या पांढऱ्या रंगात लिहिलेल्या आहेत ज्या संख्या पांढऱ्या रंगात लिहिलेल्या आहेत ज्या संख्या या पांढऱ्या रंगात लिहिलेल्या आहेत पांढऱ्या पट्टीत लिहिलेल्या आहेत ज्या संख्या पांढऱ्या पट्टीत लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या संख्या कशा संख्या आहेत समसंख्या आहेत. त्या सगळ्या संख्या कशा आहेत समसंख्या लिहिलेल्या आहेत. समसंख्या सगळ्या पांढऱ्या पट्टीत लिहिलेल्या आहेत. आणि या पांढऱ्या पट्टीत एक देखील लाल रंगाची म्हणजे या चार्टवर
एक देखील लाल रंगाची मूळ संख्या आलेली नाही. फक्त एक अपवाद वगळता, आणि तो अपवाद आहे या संख्येचा, 2 या संख्येचा. म्हणजे 2 ही काय आहे, एकमेव अशी मूळ संख्या आहे जी सम आहे. 2 काय आहे, एकमेव अशी मूळ संख्या आहे ती सम आहे, आणि 2 ही काय आहे, पहिली मूळ संख्या आहे. 2च्या बाबतीत हे 2 नियम लक्षात ठेवायचे. कोणते 2 नियम? तर 2 ही एकच समसंख्या अशी आहे जी मूळ आहे, आणि 2 काय आहे, पहिली मूळ संख्या आहे. हे 2 नियम 2च्या बाबतीत आहेत. संख्या ज्ञानाच्या दृष्टीनं, मूळ संख्यांच्या दृष्टीनं ते दोन्ही नियम आपण लक्षात ठेवायचे, कारण ह्या 2 नियमामुळे बरीच उदाहरणं, बऱ्याच मुलांचे मार्क्स गेलेले आहेत. आलं लक्षात? त्यामुळे 2चं वेगळेपण जे आहे ते लक्षात ठेवायचं. बाकी ह्या 15 संख्या आहेत, 10 संख्या आहेत, एकूण 25 संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत, आणि त्या कोणकोणती काय आहेत ते त्या पद्धतीनं आपल्याला पाठांतरच थोडंसं करावं लागेल, किंवा 2-4 वेळा लिहून याचा काय करावं लागेल, सराव करावा लागेल. आणि हे क्रम देखील थोडेसे लक्षात ठेवले, 4 4 2 2 3, तर काय होतं, पुन्हा संख्या आठवताना कोणत्या लाईनीत किती मूळ संख्या आहेत हे आठवताना, किंवा संख्या आठवताना देखील आपल्याला त्याचा काय होतो, फायदा होतो. अशा पद्धतीनं या मूळ संख्यांचा आपण अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो या संख्यांची बेरीज, किंवा या संख्यांची बेरीज कशी करावी 1 ते 100 पर्यंतच्या, जोडमूळ संख्या कशाला म्हणायचं, सहमूळ संख्या कशाला म्हणायचं, हा जो पुढील भाग आहे तो मला वाटतं आपण थोडासा नंतरच्या तासाला बघूया, कारण आपला या ठिकाणी वेळ संपत आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर आत्तापर्यंतचे मागचे मराठी विषयाचे जे व्हिडिओ टाकलेले आहेत ते देखील आपण सर्वांनी पहा. वाटल्यास या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक पाठवतो. आजचा देखील व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या. तुम्हाला तपशीलवार समसंख्या, विषमसंख्या आणि त्यानंतर मूळ संख्या कोणाला म्हणायचं, त्यांच्यामध्ये काय नेमकी शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीनं कोणकोणती वेगळी वैशिष्ट्ये आहेत ती आपल्या लक्षात येत नाहीत सहजासहजी, ती लक्षात आणून द्यावी लागतात. ती मी या व्हिडिओमधून लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि त्याचबरोबर आज तुम्हाला अशा प्रकारे दररोज अभ्यासाच्या संदर्भानं स्कॉलरशिप परीक्षेच्या व्हिडिओ पाहता येण्यासाठी काय करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा, बेल नोटिफिकेशन दाबा, जेणेकरून जसं की व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केला जाईल तर तुम्हाला त्याची सूचना मिळेल आणि तुम्हाला तो पाहता येईल. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. थांबूया या ठिकाणी, भेटूया उद्या.